निंबाळकर जास्त होणार. मोहिते पाटील. नाही, भाजप नेतृत्व भाजपच करणार. गडीला बघितलं तर रणजित लिंबाळकर. मुद्दा काय आता राहिला, पाण्याचा प्रश्न मार्गी तेवढा लागला पाहिजे. आता नाईक निंबाळकर निवडून यावं आपली इच्छा आहे, पण कुठल्या पक्षाचं आपल्याला काही घेणं देणं नाही. मोहिते पाटलाची जरा शक्यता आहे, लिंबाळकरांची काय नाही. धैर्यशील मोहिते. तुमच्या दृष्टीने धैर्यशील वाटतात. आमचं मत लिंबाळकराला. लिंबाळकर मोहिते पाटलाकडे असू दे तर तिकडे शरद पवार असू द्या, आम्हाला तसंच करणार. जे कोण मोदीच्या विरोधात आहे त्याला आम्ही मतदान करणार. दोन्ही बी सारखेच. मोहिते पाटील आला तर काय त्याला रणजित लिंबाळकर येणार. देशाला आता नेतृत्व खरंच पाहिजे, त्यामुळं बीजेपी सत्तामध्ये येणार. आमचं काय बीजेपी येणार. काय आपलं शरद पवार शिवाय कोण निवडून येत नाही. शरद पवार जे आहे ते जनते राजे आहेत. शरद पवार पार्टी नाही. बीजेपीला लोक कंटाळलेले आहेत. मोहिते पाटील बसणार आहे. मोहिते पाटीलचं पारडं जवळ वाटतं. भाजपच येणार आहे, ते भाजपचा माणूस येणार. आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस 15% डिस्काउंट. लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. लढाई लोकसभेची या सदरामध्ये आज आपण आलेलो आहोत सांगोला या ठिकाणी. माढा लोकसभा मतदारसंघामधील हे एक महत्त्वाचे आणि मोठे शहर आहे. या ठिकाणी आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत की या लोकसभा निवडणुकीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय आहे. त्याचबरोबर जे येणारे नवीन सरकार असेल त्यांच्याकडून या लोकांच्या काय अपेक्षा आहेत, या निवडणुकीचे मुद्दे काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सांगोला शहरातील जय भवानी चौकामध्ये मी उभा आहे आणि इथं असलेल्या लोकांकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. शिंदे. काय वाटतं, ही जी निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे माढा मतदारसंघामध्ये, कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक खेळली जाईल असं वाटतं? शिवसेनेवर खेळणार जास्त. शिवसेना शिवसेनेवर जास्त होणार. बर. आता 2 उमेदवार आहेत, रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. आणि आता काल परवाच मोहिते पाटील गेलेले आहेत पवार साहेबांच्या पक्षामध्ये, आणि ते पण उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे उद्या. काय वाटतं, ह्या दोघांमध्ये कोणाचे पार्ट जड आहे? पार्ट निंबाळकर जास्त होणार. निंबाळकरला. बर. कशामुळे? सांगोल्यात तेच आहे. बर. कामं केली त्यांनी कामं केली. होय. बर. दादा, तुमचं काय नाव म्हणायचं? वैभव माने. बर. तुमचं काय मत आहे? मोहिते पाटील. बर. आता त्यांना जसं विचारलं तसं मीही विचारतो, कशामुळे मोहिते पाटील म्हणतात? मोहिते पाटील आता कामं काय आपले काय उद्घाटन निष्ठ झाली, ती कामं कुठं आहे? ती बर. कामं नाही ते काय. पाण्याचा प्रश्न सोडवला? पाण्याचा कुठं सोडवलाय? अजून आलं नाही पाणी. आता इलेक्शनच्या मुहूर्तावर येईल ते, पण इलेक्शन आल्यामुळं. नाही, आता पाणी येण्याची शक्यता कमीच आहे, कारण पाणी सुटलेलं नाही तर ते येणार नाही. पण पाणी येण्याचा मार्ग तर सुकर करून ठेवलाय. सुकर पण अजून कामं नाही ते ना झाले. अजून रस्ते नाहीत राव गावात. आता इलेक्शनच्या भूमीवर रस्ते चालू झाले, ते पण इलेक्शन झाल्यावर 6 महिन्यात परत हायस होते. अजून शहाजी बापू तर म्हणते तर एक गाव ठेवलं नाही का सगळं, की इतका निधी दिलाय, माझ्या एवढा निधी कुणीच दिला नाही म्हणते. नेली तुम्ही ह्या रस्त्यानं जावा घेतले आपल्या रोळापर्यंत वंदे मातरम चौकात जाऊस तर राव कंबर बार मोडून पडाय का ती. राजकारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला काही त्यातलं समजत नाही. बर. त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. बर. नाही, राजकारणातलं नाही समजू द्या, पण तुम्हाला काय वाटतं, आता ही लोकसभा म्हणजे देशाची निवडणूक आहे, देशाचं नेतृत्व कोण करेल असं वाटतं तुम्हाला, भाजप का काँग्रेस? नाही, भाजप नेतृत्व भाजपच करणार. बर. काय पण माढा मतदारसंघात कसं आहे, आता टफ फाईट झाले, त्यामुळे काय सांगता येत नाही. शेवटपर्यंत काय सांगता येत नाही. बर. कारण कुणाच्या बाजूने कसा निकाल लागेल शेवटी सांगू शकत. एक मत माझं मी देऊन जर का हे करत, आज मतदारसंघ जवळजवळ 10 ते 15 लाख मतदार आहे. बरोबर. त्यामुळे एका मतानं माझं असं काय म्हणजे कौल कसा हे होणार असं आहे. एका मतानं थेट परिणाम होत नसतो, म्हणून मला टफ फाईट आहे. बर. कसं काय होईल
बर हे रिझल्ट निकालानंतरच जाहीर होणार. तुमचा वैयक्तिक कल कुणाकडे आहे? तुम्हाला काय वाटतं कोणता सक्षम उमेदवार आहे? आपण आता माढा आम्हाला ऐका. माढा लोकसभा जरी मतदारसंघ असला हम्म. तर आमच्या जवळचा मतदारसंघ आमचा जवळचा उमेदवार कोण आहे? मोहिते पाटील. हां. आम्ही तिथं त्यांचंच ही करणार ना. बर आम्हाला माड्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, पलटणपर्यंत जाऊ शकत नाही ना. हां, हां. मतदारसंघ मोठा असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत कशी कामं येणार? लोकप्रतिनिधीच्या आधारावरच आहे ना सगळं. बरोबर अगदी खरं आहे. त्यामुळे काय करू शकत नाही आम्ही. बर बर आमचं फक्त मतदान ज्या दिवशी असेल त्याच दिवशी आम्हाला हे करावं लागणार. बरोबर. ते पण त्या परिस्थितीनुसार मतदान होणार. बर पण शक्यतो असं वाटतंय आता फाईट जोरात होणार आहे. एकतर्फी जी होतं पहिलं त्याच्यापेक्षा आता जरा फाईट मध्ये होईल चांगली. शंकर सावंत. काय वाटतं दादा, ही जी निवडणूक आहे आता लोकसभेची, ही कुठल्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे असं वाटतं? लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत, मग ते भले शेतीचं पाणी असेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल किंवा रस्ते असतील, ग्रामीण भागातली रस्ते असतील, अशा मुद्द्यावर ही निवडणूक लढवायला पाहिजे. काय वाटतं तशा त्या मुद्द्यावर ही निवडणूक जाते का दुसरीकडे भरकटते? आता सध्या तरी अजून ते मुद्दे घेऊन कोण उतरले नाहीत. आता आपल्या माढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तर ऑलरेडी झालेला आहे, Declare झालेला. रणजित नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीचं म्हणजे तुतारी करून आता मोहिते पाटील आज उद्या ते अजून त्यांचा निर्णय व्हायचा आहे. झालेच जमाय, पण भरतील आज उद्या किंवा कोण जो उमेदवार असेल पवार साहेबांचा जो कोण उमेदवार असेल महाविकास आघाडीचा, कशी फाईट दिसते ह्याच्यामध्ये? तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला? जर लिंबाळकरांना विरोध जर धैर्यशील मोहिते पाटलांचा लागला तर निवडणूक टफ होणार आहे. टप होणार नाही, नुसती टप तर होणारच आहे, हे तर उघड आहे सगळ्यांना दिसतंय. पण याच्यामध्ये विजयाची जास्त शक्यता कोणाची वाटते? कसं आहे, पहिला खासदार 5 वर्ष सत्तेवर राहिलेला आहे, त्याची काही कामं आहेत, हां, त्यामुळे काही लोक त्याच्या बाजूने झुकणार बरोबर. आणि मूळचे पक्षाची जी माणसं आहेत, इथं शेतकरी कामगार पक्षांचा जोर आहे या तालुक्यात, बरोबर. हो, तो पक्षही आता आघाडीच्याच पाठीमागे आहे. महाविकास आघाडी. आणि मोहिते पाटील पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत, ते काय काळ भाजपमध्ये जाऊन पुन्हा ते आता राष्ट्रवादी आले. शरद पवार, त्यामुळे त्यांचाही थोडासा जोर वाढणार आहे. बरोबर. त्यामुळं त्यांनाही मतदान चांगलं होणार. हां. हे आमच्या तालुक्यातून तर निश्चित चांगलं होणार. आता हे झालं ग्राउंडवर, पण आपण जर राजकीय दृष्ट्या पाहिलं तर आता निंबाळकरांकडे म्हणजे ना पार्टी आहे, तिकडचे फलटणचे आमदार एक त्यांच्या सोबत आहेत, प्लस करमाळा माढ्याचे बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे त्यांच्या सोबत आहेत, तुमचे सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत शहाजीबापू त्यांच्या सोबत आहेत, आणि इकडं सुद्धा मोहिते पाटील आहेत, तिकडं नारायण बापू आहेत पाटील, त्यानंतर ते ह्याचे टिंबुर्णीचे संजय कोकाटे ते पण मोहिते इथले माझे आमदारांचे इथले माझे आमदार आहेत सगळे. पण तुमची दीपक आबा पण इकडे महायुतीकडे आहेत. त्याच्याने ह्या सगळ्या जे आहे त्याचा परिणाम कसा होईल ह्याच्यावर वाटतं? कसं आहे, चालू जे लोकसभेचे इलेक्शन आहे ती इतर इलेक्शन आतापर्यंत जे नेत्याला लोक मानत गेली, नेत्यांचा शब्द खाली पडू देत नव्हते, ती परिस्थिती उद्याच्या लोकसभेच्या इलेक्शनला काही दिसून येत नाही. कारण प्रत्येक मतदार हा थोडा सुज्ञ झाला, त्यामुळे नेता मग सांगतोय म्हणून खालचा मतदार मतदान करणार नाही, त्याचा काही थोडाफार परिणाम या सांगोला तालुक्यात होणार आहे. बरोबर. त्यामुळे एखादा कोण जर सांगत असेल तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मतदान होईलच अशी अपेक्षा नाही. तुमच्या दृष्टीनं शेवटचा प्रश्न असा जाता जाता, तुमच्या दृष्टीनं कोणाचं पारडं जड वाटतंय आताच्या घडीला? जर आताच्या घडीला बघितलं तर रणजित नाईक निंबाळकर, कारण अजून ह्यांचं म्हणजे आघाडीतलं अजून कुठलं कसं काय मिळच नव्हता ना, त्यामुळे आतापर्यंत म्हणाल तर रणजित सिंह. पण आता इथून पुढे जर मोहिते पाटील जर आले तर निश्चित तुरंत वाढणार आणि त्यांच्यात फरक पडणार. तुमच्या दृष्टीनं काय वाटतं ही जी निवडणूक आहे आता, ही खरं तर काही स्थानिक निवडणूक नाही, देशाची बरोबर. हो, कोणत्या मुद्द्यावरनं ही निवडणुकीकडे बघता तुम्ही? मुळात कसं आहे, सांगोला तालुका गेले 55 वर्ष भाई गणपतराव देशमुख यांच्याकडे बालेकिल्ला होता. आता कसं आहे, राजकीय सगळे आता पुढारी एका बाजूला झाले, म्हणजे जेणेकरून आता ज्यांचा त्यांचा स्वार्थ चालू आहे. राजकीय स्वार्थ आहे हा चालू आहे. मुद्दा काय आता राहिला, पाण्याचा प्रश्न मार्गी तेवढा लागला पाहिजे. जे टेंबूचं पाणी म्हणा किंवा उजनेचं पाणी,
ह्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे पाण्याचा, किंवा जो आपण कोल्हापूर सांगलीला पूर येतोय ते पुराचं पाणी इकडे सांगोल्याकडे आलं पाहिजे. परत पंढरपूरला येतो पूर, ते आमचे चिंचोली तळे 4 नंबर 5 नंबर फाट्यातून ते पाणी आलं पाहिजे. मग हा पण प्रस्ताव त्यांनी मांडला पाहिजे, जेणेकरून तालुक्याचा दुष्काळ आमचा थोडा तरी कमी होईल. शहाजी बापूंनी महूदमध्ये कार्यक्रम घेतला होता, पाण्याचा प्रश्न घेतला, ती सिंचन योजना तुमची सांगोला सिंचन योजना मंजूर झाली असं सांगितलं होतं. नाही, पाणी आलं की बापूने आता गेले आता 2 उन्हाळ्या टर्मला पाणी आलं. खासदार साहेबांचं पण काम आहे, आता नाईक निंबाळकरांचं सुद्धा काम चांगलं आहे. पाणी आणलं ते कसं आता थोडं हे राहतच की. आणि रस्त्याची कामं झालीत. आता सांगोला महूद चालू आहे काम, आता हायवे झालेत, म्हणजे कामं झालेत. भाजपच्या काळात कामं झालीत भरपूर चांगले. पण मोहिते पाटलांची एंट्री ही निंबाळकरांना टप जाईल का? कसं झालं, मोहिते पाटील पण भाजपमध्येच होते. बरोबर. आता कसं राजकीय थोडं राहणार, जरा माणसांना कसं आहे त्यांचं जरा थोडस कसं झालं, त्यांनी पक्षातच राहायला पाहिजे होतं भाजपमध्ये. मोहिते पाटलांनी. पण त्यांचे कार्यकर्ते तर म्हणतात की गेले ती बरं झालं, त्यांनीच बोलत कार्यकर्त्यांनीच जायला भाग पडले त्यांना. आता कसं आहे आता कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता खासदार आमदार व्हावा, मंत्री व्हावा. हा वाटणार की ह्यांनी निर्णय घेतला की तुमच्या दृष्टीने चुकीचा ठरला. चुकीचं म्हणता येत नाही, पण कसं आहे त्यांना पण खुर्ची पाहिजे, निंबाळकरांना पण खुर्ची पाहिजे. तर कुणी तर थांबलं पाहिजे. बापू आणि दीपक आबा इकडे आहेत निंबाळकरांकडे. त्यानंतर ही अनिकेत इकडे आहेत. महाविकास आघाडी. नाही, ते आजोबांपासून शरद पवार गटातच आहेत पहिल्यापासून. त्याचा किती परिणाम होईल सांगोल्याच्या मतदानावर? हे आता पाण्यावर सगळं राजकारण चाललंय आतापर्यंत, आता तसंच होणार हे पुढचं. जाता हे सांगा की कोणता म्हणजे उमेदवार तुम्हाला सक्षम वाटतो, किंवा विजयाकडे वाटचाल कुठल्या मतदारसंघात कुणाचा विजय वाटतो होईल असं? तसं आता कसं सांगू शकत नाही. आणखीन त्यांचा मोहिते पाटलांचा अजून नक्की नाहीये ना, त्यांचा आणखीन म्हणजे फिक्सच नाहीये. ते आता 13-14 तारखेला तसं टप जाणार त्यांना. उद्या फायनल होणार आहे, पण झाल्याच जमाय. झाल्यानंतर आता कसं आहे बाबा, काम करतो ह्याच्यावर राहणार बरेच. जसं पाण्यावर इतक्या दिवस राजकारण चाललं तसं हे होणार. नाव म्हणायचं तुमचं? विनोद वडचले. काय वाटतं तुम्हाला, ही आता खासदारकीची निवडणूक लागली चांगली गोष्ट आहे, आपल्याला त्याचा विषय नाही. नाईक निंबाळकरनं आपल्यासाठी काम केले चांगले सांगोला तालुक्यासाठी, शेतकऱ्यांना आपल्याला जगवले. आता नाईक निंबाळकर निवडून यावं आपली इच्छा आहे, बरं कुठल्या पक्षाचं आपल्याला काही घेणं देणं नाही. नाईक निंबाळकर यावं अशी इच्छा आहे आपल्याला. आपल्याला काय ते पक्ष कुठलाही बघायचं नाही. त्यानं जे समाजकार्य केले त्याला आपलं अभिनंदन, म्हणजे समर्थन द्यायचं. बाकीच काय नाही त्यात. तुम्ही निवडणूक लागली त्याच्या संदर्भात आम्ही जरा चर्चा करतोय लोकांशी. काय काय वाटतं खासदारकीला कसं होईल वाटतं तुम्हाला? निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटलाची जरा शक्यता आहे. बर. लिंबाळकरांची काय नाही. बर. काय काय वाटतं, कुठल्या मुद्द्यावर वाटतं? कारण आता गेले 5 वर्ष बघितलेच की, गेले 5 वर्ष बघितले. आता ह्या 5 वर्षात काय पुढे काय होणार आहे ते उघडच दिसतंय. त्यामुळे काय करायचं. मोहिते पाटलांनी निर्णय घ्यायला लई वेळ लावला, अजून बी म्हणजे जाऊन आले पवार साहेबांची भेट घेऊन, पण अजून फायनल काय उद्या होईल म्हणते? फायनल होणार की हो त्याच्यात. बर बर. आणि देशात कुठलं वाटतं बरं, मोदी का राहुल गांधी का, म्हणजे काँग्रेस का भाजप? भाजप. देशात भाजप पाहिजे. आणि इथं आपलं हेच पाहिजे, आपलं काय नाव, मोहिते पाटील. सैफ अली म्हणून. सैफ अली. अरे तुम्ही तर सेलिब्रिटी निघाला. कशाचं सेलिब्रिटी? बरं. काय वाटतं हे, आता तुम्ही तरुण आहे, निवडणुकीकडे कसं बघता, कुठल्या मुद्द्यावर निवडणूक बघता तुम्ही? सध्या तर जो विकास काम करेल आम्ही त्याला मत देणार. बरोबर. कोण वाटतं विकास काम करणारा माणूस कोण वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये?
आता समोर रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत भारतीय जनता पार्टीचे, इकडं आपले पवार साहेबांच्या गटातून आता मोहिते पाटील येत आहेत, उद्या त्यांचा निर्णय होईल. ह्या दोघांमध्ये जर विचार केला तर कोण बरं वाटतं? धैर्यशील मोहिते. धैर्यशील मोहिते. बरं. काय म्हणायचं नाव तुमचं? माझं नाव सत्तार तांबोळे. बरं. निवडणूक लागली लोकसभेची, कसं होईल वाटतं? चांगलं होईल. आता कसं, आता सध्या तर एकच मध्ये आहे ना. आता सध्या कोण? सध्या आता कोण आपले नाईक निंबाळकर. मोहिते पाटील आले की निर्णय करणार? अजून काय माहित नाही एवढं आपल्याला. कालच झालाय निर्णय, आता उद्या प्रवेश आहे, फॉर्म भरायचा आहे. बघू आता दोघं फाईट लागलं. दोघांमध्ये म्हणलं तर कोण वाटतंय तुम्हाला? ह्या दोघा जर फाईट झाली तर कसं होईल वाटतं? फाईट चुरस होईल. दोघा चुरस फाईट मध्ये काय सांगता येत आता. नाही, तुमच्या दृष्टीनं कोण वाटतंय? तुमच्या दृष्टीने धैर्यशील वाटतं. धैर्यशील आहे ना. ते वाटतंय असं वाटतं. भारत जाधव. बरं. गाव कुठलं? हेच आहे का? दायकी. जायते म्हणजे इथंच येते की सांगोला? सांगोला. लोकसभा मतदारसंघ माडाच. माडा. तुम्हाला काय वाटतं कशी होईल फाईट? मोहिते पाटील आले तर आता म्हणजे आज उद्या त्यांचा निर्णय जमाय. काय वाटतं निंबाळकर आणि मोहिते पाटील कसं वाटतं? आमचं मत निंबाळकरला. बर. आता मला ही कारण जाणून घ्यायला आवडेल, का बरं निंबाळकरला? म्हणजे पाण्यासाठी जरा बदलेत ते. बर. प्रश्न सुटलाय का पाण्याचा? आज काय हवा हे काही एक दिवसात सुटणार नाही, हे कळतंय लोकांना. पण तरी काय वाटतं म्हणजे सुटण्याची शक्यता आहे? सोडव दिली. बर. निंबाळकरांकडून. बर. तुम्हाला काय वाटतं कसं होईल? बसेल निंबाळकर. निंबाळकर बसेल. बर. कशामुळे बसेल असं वाटतं? कामं केलीत ना त्यांनी. बर. तुमच्या भागात कामं केलीत, पण तिकडं नाहीच म्हणते ती लोक, काय कामच केली नाही ती म्हणते ती. तुमच्या भागात झालंय काम? काय नाव म्हणायचं तुमचं? मन टाकले. काय निवडणुकीचं कसं होईल वाटतंय तुम्हाला? आता निवडणूक काय आता का लगे काय सांगता येते हो. लगे नाही सांगता येत, पण तरी काय वाटतं आता निंबाळकर तर हायच पहिलाच मैदानात, मोहिते पाटील बी आलाय काल लंगोट मारून, काय वाटतंय? काय उद्या सांगता येत नाही. तुमच्या मनानं काय होतं? तुमचं मत बाकीच्यांचं होईल ते होईल, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटलं आमची बाजू आमची धरणार आम्ही. कोण आवडतंय तुम्हाला? मोहिते पाटील आवडतंय का निंबाळकर? आम्हाला कोणच आवडत नाही. मग देशमुख. पण ती पण मोहिते पाटलाकडे आहे. असू दे की मग मोहिते पाटलाकडे असू दे, तर तिकडे शरद पवार असू द्या. ते जिकडे असेल तिकडे तुमचं. मग तेच विचारतोय मी. ते आता मोहिते पाटलाकडे म्हणजे मोहिते पाटील झाले तुमचं. असू दे मोहिते पाटील, तुम्हाला फोडलं सांगतोय ना. मोहिते पाटील असू द्या, शरद पवार असू द्या, कोण बी असू द्या. आता शेवटी जातीवर जात कोण असते ते तर आहेच की. तुमचं काय मत आहे? कसं होईल? निंबाळकर, मोहिते पाटील आता निवडणुकीत उभारले ते खासदारकीला. आपण ह्यात नाही, पण तुमच्या मतानं कोण वाटतंय ते? आता त्यांनी कसं सांगितलं देशमुख जिकडं तिकडं आम्ही, तसं तुमचं काहीतरी असेल की ठरलेलं काय? ठरलेलं आहे. आता ही पोर देशमुखाचं नातू आहे आबाचं. आवाज आम्ही सुद्धा तिकडच आहे. बर. आबाचं नातू म्हणाल तसं करायचं. हा आवाज नातू म्हणून तसंच करणार. बाबासाहेब अनिकेत बी दोघं बी आता तिकडे जायचं. होय होय आम्ही तिकडच आहे. तुम्ही तिकडे जाय. बर. मग आता ते मोहिते पाटलाकडे गेले, ते मोहिते पाटील उभारणार आहे निवडणुकीला. मग ते काय करणार? ते आम्ही तकडेच मत टाकणार. त्यांनी सांगेल तकडेच मत टाक. बर. ठीक. म्हणायचं तुमचं? माझं नाव रामेश्वर मोहन लोखंडे. काय म्हणते धंदा पाणी? धंदा पाणी हा कोरोनानंतर धंद्याची वाट लागली, पण थोडस बरं आहे. सगळ्यांच झालंय त्यात काय म्हणजे कुणाचा दोष नाही. त्याला कोरोना आला. बरं. बर. लोकसभा निवडणूक लागली, खासदारकीचं कसं म्हणायचं मग? खासदारकीचं काय, आम्ही आता मोदीनं देशाचं तर काय सगळे आमदार विकत घेऊन सगळी राख रांगोळी केली. बाकी 120 कोटीला आमदारकी, सगळे आमदार विरोधकाला ईडी मध्ये घातले. लोकशाहीचं इतके तुकडे केलेत त्यानं. हे माझं वैयक्तिक मत आहे. लोकशाहीचे इतके तुकडे केलेत की लोकशाहीचं फक्त बोलायला ते लोकशाहीचं बोलतोय, सगळं वर्तणूक आहे ती विरोधात आहे. त्यामुळं ह्या वेळेला जी कोण मोदीच्या विरोधात आहे त्याला आम्ही मतदान करणार. कोण माणूस बघायचा नाही? माणूस बघायचा नाही. मोदीच्या विरोधात. मोदीच्या विरोधात तो येऊ नाहीतर पडू. पण मोदीच्या पैशा पुढं काय सगळी हातबल झाली ती. अफाट पैशामुळं
विरोधक हातबल झाले. बर त्यानं जर उद्या आता ढिगाने पैसे वाटल्यानंतर बाकी नुसतं नमस्कार करून कोण मतं देणार? बर निवडणूक यंत्रणा कायदा सगळंच विकत घेतलंय त्यानं. बर बर न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग त्याच्यावर निर्णय देत नाही. सगळे विरोधकावर निर्णय बर हल्ला. काय म्हणतोय धंदा पाणी बरं आहे का? कशाच बरं आहे तवा मुलकाचं महागायचं घ्यायचं आणि स्वस्त विकायचं पाडून मागते ती. आता हे काय 30ला पाव किलो 20ला पाव 30ला पाव म्हटलं तर घेत नाही. 20ला पाव किलो मागाश म्हटलं घ्या का गिरायकाला घ्या तर 30ला अर्धा द्या. बर मला सांगा आता ही निवडणूक लागली आहे हा खासदारकीची, होय. कसं वाटतंय काय? अजून आम्हाला काय डोक्यात नाही. बर निवडून लागले हे कबूल आहे म्हणते ते, हे कबूल आहे पण आपल्याला काय ते अजून कोण म्हणलं पण नाही आणि आपल्याला कोण अजून बोललं नाही. तुम्हीच पहिल्यांदा बोलताय. चालू झालं बरं झालंय चांगलं झालं. राहुल गांधी बरं वाटतं? दोन्ही बी सारखीच. दोन्ही बी सारखीच. हा मग आता तिसरा माणूस कोण आहे? तिसरा बी आपल्याला का कोण येईल ते आपल्याला सारखाच. समीर कदम. काय वाटतंय लोकसभेचं कसं आहे हवा? तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटतंय? कसं होईल वाटतं? बीजेपी आहे. बीजेपी आहे ना? बीजेपी लिंबाळकर, रणजित लिंबाळकर. आपण मोहिते पाटील आलाय समोर आता. मोहिते पाटील आला तर काय त्याला रणजित लिंबाळकरच येणार. तुमचं काय नाव म्हणायचं? योगेश धतिंगे. तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल? या खासदारकीच्या निवडणुकीबद्दल? खासदारकीच्या निवडणुकीला आता बीजेपी येणार. बीजेपी त्यांची कामं चांगली आहेत ना. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीचं काम चांगलं आहे, योगीचं काम चांगलं आहे, देशात कामं भरपूर आहेत. आता मी तर लोक तर म्हणते काय काम केलं नाही. खासदारनं काय काम करू दे नाही करू दे. कसं आहे आता सध्याला तर हवा बीजेपीची आहे आणि त्यामुळं देशाला आता नेतृत्व खणखरच पाहिजे. त्यामुळं बीजेपी सत्तामध्ये येणार. मग मोहिते पाटलांचे मोहिते पाटलाचा परिणाम काय होणार नाही आता सध्याला. काय नाही पवार साहेबाचं वगैरे काय नाही. कसं आहे आता सध्याला तर तुम्हाला सांगू महाराष्ट्रात सुद्धा थोडं बसेल पण देशात पूर्ण बीजेपी येणार. आता इथं माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकरांचं सुद्धा काम छान आहे. भरपूर काम आहेत. पाणी आणले इकडे तिकडे रस्ते चालू आहे, जिकडे तिकडे कामं चालू आहेत. भरपूर काम आहेत. लोक म्हणते ती पण ती चुकीच आहे. चांगली काम आहे त्यांचं. खासदार चांगला आहे. त्यांनी आमच्या सांगोला तालुक्याला भरपूर दिलेलं आहे. पाणी आणलेलं आहे. आणले का नाही? पाणी भरपूर आणले. काय अडचण नाही. भरपूर काम आहेत. बापूच्या कामाचा किती परिणाम होईल? बापूची कामं पण छान आहे. ती बापूला आता सध्याला 50 वर्षात चका पक्षाने जी कामं केली नाहीत ती बापून या 3 वर्षात भरपूर काम आणली. 7-8 हजार कोटी निधी आणलेला आहे. कामं चालू आहेत. भरपूर कामं चालू आहेत. जेवढं नाही तेवढं जिकडे नाही तेवढं मला वाटतं भरपूर कामं चालू आहेत. त्यांचा काय विषय नाही. आबाचे नातू असले तर ते आमदारकीच्या बरोबर. खासदारकीला तर आम्ही निंबाळकरला सध्या. आमचं काय बीजेपीच्या ना. बीजेपीच्या सांगोल्यात बीजेपीचं जरा हवाय का? होय. लोक तर मोहिते पाटलाशिवाय नाव काढत नाही कोण काढते दावायचे? बर बीजेपी समझा ना. क्या लगता है अभी खासदारकीचं इलेक्शन चल रहा है, काय वाटतं तुम्हाला? काय आपलं शरद पवार शिवाय कोण निवडून येत नाही. शरद पवार जे आहे ते जनते राजे म्हणजे महाराष्ट्राची शान असलेले नेते. तर सांगोलीची जनता पूर्ण महाराष्ट्राची जनता शरद पवारांच्या पाठीमागे आहे. काय नाव म्हणायचं तुमचं? साहिल बागवान. मोहिते पाटील गेले शरद पवारांकडे. ती काय माहित नाही पण शरद पवाराला सोडून आम्ही कुठं जात नाही. शरद पवार आहेत तर आम्ही त्यांच्या पाठीशी. त्यांनी जी देऊन उमेदवार होय कोणी पाहिजे दिवली? होय. सोळंकी. गाव कुठलं? सांगोला. तिथलंच आहे का? तिथलंच आहे. बरं मग काय विषय नाही. हा खासदारकीची निवडणूक लागली. बर माहिती आहे ना? माहित आहे. कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का? बरं असं माहिती आहे. बरं कसं होईल वाटतंय तुम्हाला? चांगलं होईल. चांगलं तर सगळ्यांचंच व्हायला पाहिजे. दोन्ही पैकी म्हणजे कुठलं बरं वाटतंय तुम्हाला? काही प्रश्न मात्र नाही सांगू शकत. बंडोबा मोरे. गाव कुठलं? सोनलवाडे. ह्यातच येते का? काय सांगोलमध्ये येते. तुमचं काय मत आहे? खासदारकीचं कसं होईल इलेक्शन? कोण कोण आहे? बऱ्यापैकी होईल. काय होय की कुठल्या पार्टी जड वाटते तुम्हाला? शरद पवार पार्टी. शरद पवार पार्टी. का बरं जड वाटते तुम्हाला? म्हणजे काय लोकांचा कल बदललेला आहे त्यामुळे काय विजयसिंह मोहिते पाटला मागे जातील लोक ना. बरं पण
धैर्यशील दादा आता गेले अजून त्यांचं निश्चित नाही पण फायनल नाही असं जर फायनल झालं तर आहेच की हो. आणि नाही झालं तर नाही झालं तर काय काय देतील ते उमेदवार. साहेबजी देतील. हा बर पवार साहेबावरच आपलं पवार साहेब जी म्हणाल तेच बरोबर आहे. बर तुमचं काय मत आहे कसं होईल बीजेपी का पवार साहेब? बीजेपी नाही, बीजेपीला लोक कंटाळलेले इथे. बर हा 10 वर्षातच 10 वर्षात कंटाळले दिस तर. 10 वर्षात 400 रुपये सिलेंडर 1200 वर गेला. 67 रुपये पेट्रोल 100च्या पार गेले. लोक वैतागणारच ना. लोकांना पाण्याचा प्रश्न आहे, शेतीला मालाला भाव नाही. हा लोक खासदार निंबाळकर आणलं म्हणते की कागदोपत्रीच आहे. वाड्याने कुठं आहे तेव्हा आमच्या इकडे चला अजून आमची गाव कुरडी अशी जायची. आता तर पाणी धरणातच नाही तर शेती कसं येणार पण पाण्याचा प्रकल्प पूर्ण केलाय म्हणजे धरणात आता अजित पवार गेले त्या गटात. आता धरणात होईल काय तर. हा शरद पवार साहेब जे काय उमेदवारी देतील ती लोक त्या माणसाला निवडून देणार. हा गाव कुठलं हीच आहे का सावे म्हणजे सांगूल्यात सांगू. खासदारकीचं कसं होईल वाटतंय तुम्हाला? खासदार केला उमेदवार कोण कोण आहेत कळत. आता उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी तर नाईक निंबाळकर जी खासदार तुमचं होतं तेच आहे. आणि आता भाजपतनं पवार साहेबांच्या गटात जाऊन मोहिते पाटील धैर्यशील भाई फॉर्म भरणार आहेत. मग आता मुख्य लढत तर ह्याच्यात आहे. मग आता तसं वंचित बहुजन आघाडीकडनं ती बारसकर वगैरे आहेत पण मुख्य लढत ह्या दोघात होईल असं वाटतं. काय वाटतं दोघांपैकी कोणाचं पारडं जड वाटतं? जनतेचा कौल काय होईल त्याच्यावर राहणार. तुम्ही जनतेचा एक घटक आहे म्हणून तुम्हाला विचारतोय तुमच्या मतानं काय वाटतं? निंबाळकर कुठल्या गटात नाही? भाजप नाही. आणि राष्ट्रवादी कोण? राष्ट्रवादी पवार साहेबांकडनं मोहिते पाटील बसणार आहे. मोहिते पाटील बसणार. बर कशामुळे असं वाटतं? पवार साहेबांमुळे. पवार साहेबांमुळे बसणार 100%. बर नाव काय म्हणलं तुमचं? विकास शिवाजी शिंदे. बर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही लोकांशी बोलतोय लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. कुठले मुद्दे आहेत या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते तुमच्या दृष्टीने? कुठल्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे? कोणत्या मध्ये पाणी प्रश्न, लाईट. बर हे तर झालेच आपले स्थानिक. राष्ट्रीय काही म्हणजे कारण ही देशाची निवडणूक आहे. लोकसभा म्हणजे देशाची निवडणूक आहे. देशाच्या दृष्टीने कोणते मुद्दे महत्वाचे वाटते? देशात काय बदल घडावे असं वाटतं? देशात आता म्हणजे पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. बेरोजगारी बरोबर. हा नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजे. बरोबर आणखी आणि म्हणजे आता रस्ते खराब आहेत परत हे सगळं. हा काय वाटतं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये या माढा मतदारसंघामध्ये आता 2 उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचा एक उमेदवार आहे. मोहिते पाटील पवार साहेबांकडून उभे आहेत. इकडे निंबाळकर उभे आहेत पहिले खासदार तुमचे. काय वाटतं कुणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? मोहिते पाटीलचं पारडं जड वाटतंय. मोहिते पाटलांचं पण त्याची काय कारण सांगता येतील का? तर आता यांची सत्ता होती आणि काही कामच केलं नाही. आता सत्ता होतीच घ्यायची 5 वर्षाची होती. हा पण त्यावेळेस तुमच्या मोहिते पाटलांनी सांगितलं होतं की ह्यांना मतदान करा म्हणून. नाही सांगितलं होतं पण त्यांना वाटलं बाबा करतील काय तर पण यांनी काही केलंच नाही. लोक पण तुमच्या भागात मध्ये पाणी आणलं रस्ते चांगले केले सगळ्या बाजूने. नाही पाणी अजून कुठं आले? अजून आटपाडीतच पाणी. अजून पाणी कुठं आले? काम चालू झालंय म्हणजे पण काम चालू होणं आणि प्रत्यक्षात येऊन हे ना. बर म्हणजे एवढे वर्ष पाण्याच्या बाबतीत तुमची जी फसगत झाली त्याच्यामुळे तुमचे असे विचार तयार झाले. म्हणजे आजपर्यंत पाणी आलं येतंय पाणी आलंच नाही असं म्हणणं आहे तुमचं. पण काम चालू झाल्यानंतर योजना पूर्ण व्हायला काही कालावधी जाईलच की. पण आता योजना चालू होऊन किती दिवस झालं? मग आता चालू तर तुम्ही फक्त इलेक्शनच्या तोंडावरच हे केलं. म्हणजे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं असं म्हणायचं. तुमचं काय नाव दादा? राहुल बिले. तुमचं काय मत आहे? आपलं काय मत नाही कोण पण निवडून येऊ द्या काय आपलं काय नाही. कोणतं एक जण येणार आहे ते पण तुमच्या मतावर येणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे तसं प्रत्येकाचं एक मत करूनच लाख मत होणार आहे. माझं काय भाजपच येणार आहे ते भाजपचा माणूस येणार. बरं आता ह्यांना जसं विचारलं मोहिते पाटील काय येतंय असं वाटतंय तुम्हाला तसं तुम्हाला विचारतो भाजपचं काय येतंय असं वाटतंय? वर सत्ता भाजपचे मोदी तिथनं सगळं हलवतं यंत्रणा. आपण काय किरकोळ माणसं आहे. बरं मोदी सगळं हलवतंय. मशीन मोदी काय सगळं एका रातात हलवते. ते पैसा खिशात असल्यावर काय सगळी माणसं एकात घेऊ शकतात. हे केलं तर ती येऊ शकतील.
ईव्हीएम मशीन हा तुम्हाला आणि- वाटतं ईव्हीएम मशीनवर तुम्हाला शंका आहे? हो शंका तुमचं काय मत आहे? शंका नाही आपली त्याचं काय नाही पण वर मेन माणूस असल्यावर खालच्या काय चालणारच नाही ना. हां. वर मेन मोदी असल्यावर खाली त्याला सांगेल तीच होणार ना. बरं. पण तुमच्या मतदारसंघात शेवटी उमेदवार निवडायचं काम तुमचं आहे. हाय की तुम्ही कुठला निवडणार म्हणताय? आमचं काय आम्ही आता भाजपचे माणसं. बरं. भाजपचं. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला या शहरामध्ये आपण जेव्हा लोकांशी चर्चा करत होतो तेव्हा अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत. काही लोकांना भाजपचं सरकार बरं वाटतंय, भाजपचा उमेदवार बरा वाटतोय, तर काही लोकांना काँग्रेस आणि जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यातलेच राष्ट्रवादीचे पवार साहेबांचा जो उमेदवार देतील तो कोण, आता मोहिते पाटील तर देतील किंवा जो कोणी उमेदवार तिथं देतील तो उमेदवार ते निवडणार आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. एकंदरीत या संमिश्र प्रतिक्रिया पाहता या मतदारसंघात काय निकाल लागणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ आणखी प्रतीक्षा करावं लागणार आहे. तुमचं जे काही मत असेल ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा शिवशाही न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.